नमस्कार मित्रांनो, जागर भाषा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आपण सध्या आहोत मंगळूर पालकपेठ येथील गावकऱ्यांसोबत. आपण त्या गावातील गावकऱ्यांना काही माहिती विचारूया. ती माहिती म्हणजे याबद्दल आहे की त्या गावात जे धुलीवंदन साजरं केलं जातं नेमके कशा प्रकारे साजरं केलं जातं आणि कधीपासून साजरं केलं जातं. आमच्या इथे 2012 पासून सकाळी हरिजागर होतो, कीर्तनाचा कार्यक्रम होतो. कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर जेवणाचा कार्यक्रम होतो आणि रंग बिलकुल नाही, रंग नाही, मद्यपान नाही किंवा मांसाहार नाही. हे समोरच्या पिढीसाठी एक प्रेरणादायी स्थान म्हणून, एक प्रेरणा म्हणून हे कार्यक्रम राबवला जातो. कसं आहे माहिती आहे का, आजकालच्या परिस्थितीमध्ये असं चाललं की धुलीवंदन म्हणलं की मद्यपान, ही तरुण पिढी कलर, आता केमिकलचा कलर निघालेला आहे. केमिकलच्या कलर मध्ये नहायचं, नंतर ते मद्यपान करायचं, इकडे तिकडे पडायचं. त्याच्यापेक्षा हे काहीतरी वेगळा उपक्रम हे आमच्या मंगळूर लावला जाते. आपल्याला अशी माहिती मिळाली आहे गावकऱ्यांकडून की 2012 पासून म्हणजे जवळपास 14 वर्षांपासून त्यांच्या इथे धुलीवंदन जे साजरं केलं जातं ते अतिशय धार्मिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन साजरं केलं जातं. म्हणजेच जसं की प्रभू श्रीरामानं 14 वर्षाचा वनवास गावला होता, तसेच सुखाचे 14 वर्ष मागचे मंगळूर पालमपेठ येथील गावकरी भोगत आहेत किंवा आनंदात आहेत. पण यानंतर दुसरा प्रश्न त्यांना असा विचारूया की जे धार्मिक कार्यक्रम घेतले जातात किंवा सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात त्यामध्ये कुठले कुठले कार्यक्रम घेतले जातात. आमच्या इथं गाथा पारायणाचा कार्यक्रम 21 दिवसाच्या आधी राबवला जातो. 21 दिवसानंतर त्याची समाप्ती केली जाते. त्याच्यानंतर सकाळी काकडा होतो 21 दिवसाच्या आधी, म्हणजे धुलीवंदनाच्या 21 दिवसापासून आधी कार्यक्रम लावला जातो आणि त्याची समाप्तीच्या धुलीवंदनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी ठेवले जाते. त्याच्यानंतर मग या कीर्तनाचा कार्यक्रम, त्याच्यानंतर एक मिरवणूक निघती गाथा पारायणाची. मिरवणूक गावात फिरती, सगळं रांगोळी लोक, आणि त्या याच्यामध्ये लोक मुक्त होतात. म्हणजेच या गावातील गावकऱ्यांनी आपल्याला धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम कुठल्या प्रकारे घेतला जातात, कशा प्रकारे घेतले जातात याविषयी माहिती दिली. आपण याच गावातील दुसऱ्या गावकऱ्यांना असा प्रश्न विचारू की गावातील नागरिकांनी जो व्यसनमुक्तीचा निर्णय घेतला तो नेमका कशा प्रकारे घेतलेला आहे. व्यसनमुक्तीपासून थोडं दूर राहायचं, नवीन पिढीसाठी चालना भेटावं काहीतरी बुवा. या जे काळानुसार जे बदल पाहिजे त्याच्यात काहीतरी यात भेटावं ही अशी इच्छा आहे आमची. म्हणजेच या गावातील दुसऱ्या गावकऱ्यांनी आपल्याला अशी माहिती दिली आहे की नागरिकांनी किंवा तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहावे, असे हे उपक्रमशील गावातील गावकरी होते. या गावाचे नाव म्हणजे मंगळूर पालमपेठ असे नाव आहे. जो प्रश्न विचारणार आहोत ते म्हणजे तो प्रश्न म्हणजे याच गावातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत सुरेशराव देशमुख यांना विचारूयात की हे जे उपक्रम आपण आजपर्यंत राबवत आहात हेच उपक्रम भविष्यात अजून नेमके कशा प्रकारे राबवल्याची आपली इच्छा आहे. धर्माची घेऊन होळी, अधर्माची करूया होळी. आता इथून पुढे जी नवीन पिढी व्यसनाकडे जास्त वळण्याची मार्गावर आहे. आता व्यसनाकडे वळू नये त्या निमित्तानं आम्ही कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि याच्या पुढे आता नवीन पिढीने हातात घेतला तर ती अजून दुधात साखर बनणार आहे आणि असाच चालू कार्यक्रम आमची अशी इच्छा आहे गावकऱ्याची. जागर भाषा न्यूजसाठी मंगळूर येथील नागरिकांसोबत कपिल शिंदे.